हॅलो स्टुडंट, आपण आता ऑसिलेशन या चॅप्टर मधलं कॅन यू टेल यामधले काही क्वेश्चन बघूया. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, स्टेट ॲट विच पॉइंट ड्युरिंग अन ऑसिलेशन द ऑसिलेटर हॅज झिरो वेलोसिटी बट पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन. आता तुम्हाला माहिती आहे की ॲट लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे या ठिकाणी ही जी लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे दिस वन, त्या ठिकाणी एक्स ची जी व्हॅल्यू असते दॅट इज इक्वल टू मायनस ए आहे. आता तुम्हाला ऍक्सिलेशन इज इक्वल टू माहिती आहे, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असतं. आता एक्स ची व्हॅल्यू जर आपण मायनस ए घेतली देन दिस इक्वेशन बिकम्स ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ए. मायनस मायनस गेट प्लस, दॅट मीन्स A is equal to omega square A. Therefore, A त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती A ओमेगा स्क्वेअर, म्हणजे ऍट लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन द व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलेशन इज मॅक्झिमम. पण त्याच वेळेस त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू असते इट इज झिरो. म्हणजे या ठिकाणी मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते पण ऍक्सिलेशन इज झिरो असतं. या साईडला व्हेलॉसिटी झिरो आहे पण त्याचं ऍक्सिलेशन जे आहे ते मॅक्झिमम आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ड्युरिंग विच पार्ट ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन व्हेलॉसिटी इज पॉझिटिव्ह बट द डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह अँड व्हाईस वर्सा. म्हणजे आपल्याला आता या ठिकाणी कसं आहे, तर व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह कोणत्या साईडला असणार आणि डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह कोणत्या साईडला असणार. आता तुम्हाला माहिती या ठिकाणी हिअर इन दिस केस when the particle, आता या साईडला लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय आहे, तर डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह आहे, एक्स इज इक्वल टू मायनस ए आहे. आणि इथून when the particle is moving from left extreme position to the mean position, मीन पोझिशन कडे जेव्हा तो जाणार त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह असणार आणि त्याची व्हेलॉसिटी जी असणार ती पॉझिटिव्ह असणार. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वेन द पार्टिकल, आता जेव्हा तो पार्टिकल हा राईट एक्स्ट्रीम पोझिशनला असणार दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू प्लस ए. ऍट राईट एक्स्ट्रीम पोझिशन त्या ठिकाणी काय आहे, तर डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह आहे. वेन द पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम राईट एक्स्ट्रीम पोझिशन टुवर्ड्स द मीन पोझिशन, जेव्हा तो मीन पोझिशन कडे येतो तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह असतं पण त्याची व्हेलॉसिटी ही निगेटिव्ह असते. त्यानंतर या ठिकाणी दॅट मीन्स हिअर इन दिस केस दिस कंडिशन इज टू द लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि इथं काय असतं, जेव्हा डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह त्यावेळेस व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह व्ही आहे, दिस वन इज पॉझिटिव्ह. अँड या ठिकाणी व्हेलॉसिटी जी असणार ती इट इज निगेटिव्ह. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ड्युरिंग विच पार्ट ऑफ द ऑसिलेशन द टू आर अलॉंग द सेम डायरेक्शन. आता असे कोणते दोन डायरेक्शनला ते बोथ व्हॅल्यू आर सेम. मग आता या ठिकाणी when the particle performing SHM and when it moving from mean position toward the left extreme position, जेव्हा तो लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाणार त्यावेळेस त्याची जी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे आणि व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे बोथ आर निगेटिव्ह. ते दोघं पण व्हॅल्यू जे असणार त्या निगेटिव्ह असणार लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन कडे. आणि when the particle performing SHM and moving from मीन पोझिशन टुवर्ड द राईट एक्स्ट्रीम पोझिशन, जेव्हा तो राईट एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाणार तेव्हा बोथ व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू, दॅट मीन दॅट इज पॉझिटिव्ह. ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू राहणार. आता आपण टेक्स्टबुक मधलं जे नेक्स्ट पॉइंट आहे, पॉइंट नंबर 5.6, एम्प्लिट्यूड पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ SHM, त्यावर येणारा क्वेश्चन आहे. Define and explain the following terms. Amplitude of SHM
पिरियड ऑफ SHM, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे तर डेफिनेशन काय येणार त्याची अँप्लिट्यूड ऑफ SHM ची, तर द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड ऑफ SHM. ते त्याचं अँप्लिट्यूड असतं. आता यामध्ये एक्सप्लेनेशन बघूया आपण. आता एक्सप्लेनेशन मध्ये काय येणार तर समजा हा एक स्ट्रेट पाथ आहे MN, त्यानंतर O इज द सेंटर ऑफ द पार्टिकल, त्यानंतर हा पार्टिकल एखाद्या P या पॉइंटला आहे, त्यामधलं जे अंतर आहे दॅट इज इक्वल टू x. आता तुम्हाला माहिती आहे की त्याचं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. आता या ठिकाणी हियर इन दिस केस व्हेन साइन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू प्लस और मायनस 1, ही व्हॅल्यू जेव्हा प्लस और मायनस राहील त्यावेळेस त्या ठिकाणी x इज इक्वल टू प्लस और मायनस a येणार. हियर इन दिस केस व्हेन द पार्टिकल मूव्हिंग फ्रॉम mean path towards the right extreme position or toward the left extreme position, at that time its value is maximum. त्याची व्हॅल्यू ही मॅक्झिमम असते आणि तेच त्याचं अँप्लिट्यूड असतं. आता या ठिकाणी आपण O इज द सेंटर ऑफ द पार्टिकल आणि हा त्याचा MN जो आहे तो त्याचा स्ट्रेट पाथ आहे आणि यामधलं जे अंतर आहे दिस वन इज x. आता नेक्स्ट आहे पिरियड ऑफ SHM. सगळ्यात आधी आपण त्याची डेफिनेशन बघूया. द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज इट्स पिरियड ऑफ SHM. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे हे ऍट टाइम टी या वेळेमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जे आहे ते दिस वन आहे. आफ्टर अ टाइम टी इज इक्वल टू टी प्लस 2 अपॉन ओमेगा. आता या वेळेमध्ये त्याचं जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असणार ते x इज इक्वल टू a साइन ओमेगा. आता आपण टी ची व्हॅल्यू काय घेतो या ठिकाणी तर दिस वन इज टी प्लस 2 अपॉन ओमेगा आहे प्लस फाय. देअरफॉर आता x इज इक्वल टू a साइन, आता याने आपण याला मल्टिप्लाय केलं तर हे ओमेगा टी प्लस ओमेगा इंटू 2 अपॉन ओमेगा प्लस फाय येणार. ओमेगा ओमेगा गेट कैंसल. x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस 2 प्लस फाय. देयरफॉर x इज इक्वल टू a साइन, आता ओमेगा टी प्लस 2 that means this is equal to ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे आफ्टर टाइम टी प्लस 2 अपॉन ओमेगा त्याचं डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन असतं इट इज सेम ॲज द बिगिनिंग. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की त्याचा जो पिरियड आहे तो आहे टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. म्हणजे दिस रिझल्ट शोज दॅट आफ्टर अ टाइम 2 अपॉन ओमेगा या वेळेनंतर तो जो पार्टिकल आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येतो. म्हणजे समजा आता हा पार्टिकल इथून या साईडला मूव्ह झालेला असेल, पुन्हा तो या साईडला येणार, म्हणजे या 2 अपॉन ओमेगा या वेळेमध्ये तो पार्टिकल एक ऑसिलेशन इकडनं इकडे जाणार पुन्हा इकडे येणार, म्हणजे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला तो येतो आणि हाच त्याचा पिरियड आहे. टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. आता तुम्हाला माहिती आहे की ओमेगाची जी व्हॅल्यू असते ती ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम आहे.
is equal to K means it is the force per unit displacement divided by mass is equal to force per unit displacement divided by mass म्हणजेच acceleration per unit displacement. Therefore, this omega is equal to square root of acceleration per unit displacement. That means omega is equal to square root of k upon m. आता आपण या ठिकाणी समजा ही ओमेगाची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये, याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ, त्यामध्ये पुट केली, देन दिस बिकम्स t इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ k अपॉन m. देयरफॉर t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ m डिवाइड बाय k, आणि हा त्याचा पिरियड ऑफ SHM आहे. दिस वन इज द पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपण आपला नेक्स्ट टॉपिक बघूया, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. यामध्ये त्याची डेफिनेशन, द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाइम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आता यामध्ये इन पिरियड T द पार्टिकल कंप्लीट वन ऑसिलेशन, म्हणजे तो पार्टिकल या ठिकाणी स्टार्ट झाला असेल, तो इकडे जाणार, पुन्हा इकडनं इकडे येणार. दिस वन इज वन ऑसिलेशन, ते त्याचं एक ऑसिलेशन जाणार. मग इन युनिट टाइम मध्ये इट कंप्लीट 1/T ऑसिलेशन. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, n इज इक्वल टू 1/T आहे. हियर इन दिस केस t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आपण ही व्हॅल्यू यामध्ये पुट करूया. देयरफॉर n इज इक्वल टू 1/2 पाय अपॉन ओमेगा. दिस इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. आता ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती आपली स्क्वेअर रूट ऑफ k अपॉन m आहे. देयरफॉर n इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू आपण स्क्वेअर रूट k अपॉन m लिहूया, डिवाइड बाय 2 पाय आहेच. दॅट मीन्स n इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ k अपॉन m. ही आपली फ्रिक्वेन्सी ऑफ SHM आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन, एक्सप्लेन अ सिरीज कॉम्बिनेशन अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स ऑब्टेन द स्प्रिंग कॉन्स्टंट इन ईच केस. सर्वात आधी आपण बघूया सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स. यामध्ये तुम्हाला दोन फिगर आहे, फिगर ए आणि फिगर बी. फिगर ए जी आहे ती हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये आहे आणि फिगर बी जी आहे ती व्हर्टिकल पोझिशन मध्ये आहे. हियर इन दिस केस दिस वन इज m इज द मास ऑफ द पार्टिकल. आता यामध्ये सगळ्यात आधी सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग म्हणजे काय? व्हेन ऑल द स्प्रिंग्स आर कनेक्टेड वन आफ्टर द अदर, ते एकानंतर एक जर आपण कनेक्ट केले, विच फॉर्म द चेन, ते एक चेन तयार करतं. दॅट इज कॉल्ड एज सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. त्यालाच आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग म्हणतो. हियर इन दिस केस K1 and K2 are the two spring constant of the two spring. दोन स्प्रिंगचे ते स्प्रिंग कॉन्स्टंट आहेत. आता या ठिकाणी दिस टू स्प्रिंग हॅव्हिंग द सेम स्ट्रेचिंग फोर्स, त्यांचा स्ट्रेचिंग फोर्स जो असतो तो सेम असतो आणि दॅट इक्वल टू F, तो F असतो. आता तुम्हाला माहिती आहे E1 आणि E2 these are the extension between दिस स्प्रिंग 1 अँड स्प्रिंग 2. मग आपण हे जे F आहे, F इज इक्वल टू, वी कॅन राईट दिस ॲज K1 E1, दिस इज फॉर स्प्रिंग नंबर 1. F इज इक्वल टू
K2 E2. आता या ठिकाणी F जो आहे तो सेम स्ट्रेचिंग फोर्स आहे म्हणून आपण तो F लिहिलेला आहे. वी कॅन राईट दिस ॲज E1 इज इक्वल टू F डिवाइड बाय K1 येणार आणि E2 इज इक्वल टू F डिवाइड बाय K2 येणार. आता द टोटल एक्सटेन्शन बिटवीन दिस टू स्प्रिंग ते किती येणार? E इज इक्वल टू E1 प्लस E2 येणार इज इक्वल टू, आता या व्हॅल्यूज आपण यात लिहूया. E1 ची व्हॅल्यू F अपॉन K1 आणि E2 ची व्हॅल्यू F अपॉन K2 येणार. दिस इज इक्वल टू, आता दोघं ठिकाणी F कॉमन आहे, 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 इज इक्वल टू दिस टर्म. आता हियर इन दिस केस Ks is the effective spring constant. हा इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. देन वी कॅन राईट द इक्वेशन ॲज F इज इक्वल टू Ks E लिहिणार. देअरफॉर मग E इज इक्वल टू काय येणार? F अपॉन Ks येणार. आता याला आपण जर समजा इक्वेशन नंबर 1 नाव दिलं आणि याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. इफ वी इक्वेट दिस बोथ इक्वेशन, जर समजा आपण ते दोघे इक्वेशन इक्वेट केले तर काय येणार? F 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 इज इक्वल टू F डिवाइड बाय Ks. या ठिकाणी F गेट कॅन्सल. देन 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 इज इक्वल टू 1 अपॉन Ks येणार. आता यात आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. K1 प्लस K2 डिवाइड बाय K1 इंटू K2 येणार. दिस इज इक्वल टू 1 अपॉन Ks. देअरफॉर मग Ks इज इक्वल टू काय येणार? आता आपण त्याचा रेसिप्रोकल घेणार. K1 इंटू K2 डिवाइड बाय K1 प्लस K2 आणि हेच आपलं इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. आता यामध्ये आपण समजा n नंबर ऑफ सच अ मासलेस स्प्रिंग जर त्या ठिकाणी घेतल्या, देन द अबो इक्वेशन बिकम, ही इक्वेशन काय होणार? 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 प्लस डॅश 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 डॅश. दॅट मीन्स हे 1 अपॉन Ks इज इक्वल टू येणार, 1 अपॉन Ks इज इक्वल टू दिस वन आणि हे म्हणजेच समेशन ऑफ I Ki येणार. आता या ठिकाणी आपण समजा n नंबर ऑफ सच अ मासलेस स्प्रिंग्स जर आपण घेतल्या, देन दिस Ks इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू काय येणार? तर K डिवाइड बाय n. आता आपण नेक्स्ट बघूया पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स. यामध्ये तुम्हाला दोन फिगर्स आहेत, फिगर ए आणि फिगर बी. त्या वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आहेत. हियर इन दिस केस K1 and K2 आर दी स्प्रिंग कॉन्स्टंट. आता व्हॉट इज मीन बाय पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स? व्हेन ऑल द स्प्रिंग्स आर कनेक्टेड बिटवीन द सेम टू पॉइंट्स, देन इट टर्म ॲज अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. त्यालाच आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग असं म्हणतो. आता हियर इन दिस केस वन ऑफ द एंड ऑफ दिस टू स्प्रिंग आर अटॅच टू द सपोर्ट. ते सपोर्टला अटॅच केलंय अँड द अदर अँड द अदर एंड, आणि हे दुसरं एंड जे आहे ते हियर इन दिस केस द स्ट्रेचिंग फोर्स इज टू बी अप्लाइड टू द सुटेबल पॉइंट. या ठिकाणी सुटेबल पॉइंटला स्ट्रेचिंग फोर्स हा आपण अप्लाय केलेला आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर स्प्रिंग कॉन्स्टंट, इट हॅज अ सेम एक्सटेन्शन. त्याचं एक्सटेन्शन जे आहे E हे सेम असतं दोघं स्प्रिंग मधलं. देन इन अ इक्विलिब्रियम पोझिशन. आता इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये काय असतं तर द टोटल रिस्टोरिंग फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट टू द स्ट्रेचिंग फोर्स. तो स्ट्रेचिंग फोर्सच्या बरोबर असतं. दॅट मीन्स हियर इन दिस केस F is equal to, we can write K1 E.
here in this case for the first spring this is F1 is equal to K1E आणि for the second spring F2 is equal to K2E येणार. या ठिकाणी काय असतं तर हा E जो आहे एक्सटेन्शन बिटवीन दिस टू स्प्रिंग बोथ आर सेम असतं. त्यानंतर आता KP दिस वन इज द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. हे इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. दिस KP then we can write as F is equal to KP into E. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आपण हा F जो आहे F is equal to F1 plus F2 plus dash 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 dash. आता ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केली F1 आणि F2 ची तर ते येणार K1E plus K2E plus dash. आता यामध्ये पुन्हा E हा कॉमन आहे ब्रॅकेटमध्ये K1 प्लस K2 प्लस डॅश डॅश डॅश. दिस इज व्हॅल्यू ऑफ F. आता याला समजा आपण इक्वेशन 1 दिलं नाव आणि याला इक्वेशन नंबर 2 दिलं. बोथ आर सेम त्याच्यामुळे आपण ते वी कॅन इक्वेट दिस टू इक्वेशन. देन KP इंटू E इज इक्वल टू E ब्रॅकेटमध्ये K1 plus K2 plus dash 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 dash. E get cancel. Therefore, KP is equal to K1 plus K2 plus dash. That means this is equal to summation of I Ki. जर आपण या ठिकाणी n number of such springs घेतल्या तर we can write this in the form of summation. ते आपण समेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता या ठिकाणी आपण समजा इफ वी टेक n such a massless spring when they are connected, जर समजा आपण त्या ठिकाणी कनेक्ट केल्या तर दिस KP इज इक्वल टू त्यावेळेस KP इज इक्वल टू काय येणार n इंटू K येणार. दिस इज n इंटू K. This n is the number of springs. त्या number of massless spring असतात.